नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पालक राईस ही रेसिपी बघणार आहोत. चला तर मग आपण यासाठी मी अर्धी जुडी पालक स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेला आहे. तर आता आपण एक गॅसवर कढई ठेवूया. त्या कढईमध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि त्या मिठामध्ये आपल्याला ती पालकाची पानं आपल्याला फक्त उकळून घ्यायची आहे. तर पाणी आपल्याला उकळून घ्यायचे आहे. आता ह्या पाण्याची आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता हे पालक आपण थोडासा उकळून घेऊया आणि आपला पालक उकळेपर्यंत आपण त्यालाच काय काय वापरणार आहोत हे बघूया. आता ह्यामध्ये मी कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची आणि आलं मी यामध्ये वापरणार आहे. कोथिंबीरीचं प्रमाण थोडं जास्त ठेवलं तरी चालतं. तर आता आपण हे सर्व आता आपलं पालक उकळून झालं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर, लसूण, आलं आणि हिरवी मिरची टाकायची आहे आणि हे सर्व आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता ही पालकाची पेस्ट आपण तयार करू. थोडंसं त्यामध्ये पाणी टाकायचं आणि ही पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. आता थोडंसं मीठ टाकूया आपण आणि त्याची पेस्ट बनवून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, आता आपली पेस्ट तयार झाली आहे. आता ही पेस्ट आपण बाजूला ठेवूया थोड्या वेळाने. आता आपण गॅसवर आता अशा प्रकारे आपली ही पेस्ट तयार झाली आहे. आता ही बाजूला ठेवून देऊ आपण. आणि आता गॅसवर आता एक कढई ठेवली आहे मी. आता ह्या कढईमध्ये थोडंसं बटर टाकायचं आणि आपलं बटर थोडंसं मेल्ट होऊ द्यायचं. तर बघा मैत्रिणींनो, आता आपलं बटर मेल्ट झालं आहे. मेल्ट होत आलं आहे. आपण ते सर्वत्र पसरून घेऊया. कढईमध्ये सर्व बाजूनी सारखं पसरून घ्यायचं आहे. आणि आता आपण त्या बटरमध्ये थोडासा लसूण आणि आपण प्युरीमध्ये सुद्धा लसूण वापरला आहे, त्यामुळे लसूण थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला वापरायचं आहे. आता यामध्ये आपण लसूण आणि आलं आणि लसूण आपण बारीक करून आणि थोडीशी हिरवी मिरची, अगदी एक मिरची त्यामध्ये टाकायची आहे. आणि आलं, लसूण आणि थोडीशी मिरची या बटरवर आपण परतून घेणार आहोत. आणि आता त्यामध्ये आपल्याला जे आपण पालक प्युरी तयार करून ठेवली आहे, लसूण थोडासा असा बारीक क्रश करून घेतला तरी चालतो. तुम्हाला ज्याप्रमाणे आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही लसूण टाकू शकता. आता त्यामध्ये आपण ती पालक प्युरी टाकून घेणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, आता त्यामध्ये आपण पालक प्युरी टाकून घेतली आहे. आता आपण ही पालक प्युरीला थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि आपण त्यामध्ये आपण आता राईस आपण शिजवून ठेवायचा आहे. फक्त राईस शिजवायचा आहे. त्यामध्ये थोड्या प्रमाणात मीठ टाकायचं आणि अगदी मोकळा राईस आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता ही पालक प्युरी आपली थोडीशी उकळली आहे. आपण आता त्यामध्ये राईस टाकून घेऊया. आता हा राईस आपण पाणी निथळायला ठेवलेला आहे. एका ट्रेनरमध्ये तो काढून घेतला होता. आता हा राईस त्यामध्ये मी टाकणार आहे. आपण ज्याप्रमाणे जिरा राईस वगैरे याच्यासाठी राईस बनवतो त्याप्रमाणेच आपल्याला तो राईस बनवून घ्यायचा आहे. आपण आता त्यामध्ये साधा राईस टाकून घेतला आहे. आणि आता ही व्यवस्थित त्या सर्व भाताला पालकाची जी पेस्ट आहे ती लावून घ्यायची आहे आणि त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवून ती वाफवून घ्यायचं आहे राईस आपल्याला. तर बघा मैत्रिणींनो, आता सर्व बाजूने आपल्याला सारख्या प्रमाणामध्ये आपण हलवून घेतलं आहे. व्यवस्थित अशी त्याला प्युरी लागली आहे. तर आपण आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपण 5 मिनटं त्याला वाफ येऊ द्यायची आहे. आता आपण हे व्यवस्थित असं हलवून फक्त त्याला वाफ येऊ द्यायची. थोडं मीठ टाकूया आणि झाकण ठेवून त्याला वाफ येऊ द्यायची. तर बघा मैत्रिणींनो, आपला पालक राईस रेडी झाला आहे.
अगदी घरच्या वस्तू वापरून आपण अशा प्रकारे असा सुंदर पालक राईस बनवू शकतो. आणि हा राईस मुलं खूप आवडीने खातात. पालकाची भाजी खायचं मुलं खूप कंटाळा करतात, पण अशा प्रकारे राईस केला तर हा खूप टेस्टी लागतो. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.